त्यावेळेस फक्त मला एक अतूट अशी आतून एक फार मोठी शक्ती प्राप्त झाली. त्याचं एक उदाहरण देतो मी, की आमच्याकडे मी बँकेत आहे, बँक ऑफ इंडियाचा मी नॅशनल प्रेसिडेंट आहे, चेअरमनशी नेहमी माझं बोलणं होतं. एकदा एक निर्णय त्यांनी सांगितला, म्हटलं दिस इज अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, यू आर व्हायोलेटिंग 9 प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ह्या तुमच्या निर्णयामुळं 9 कॉन्स्टिट्यूशनचे प्रोव्हिजन्स तुम्ही नाकारून राहिले. आणि शेवटी त्याला मानावं लागलं. आणि अशा रीतीचे जे जे रोज आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडतात त्या घटनांमध्ये कॉन्स्टिट्यूशनची फार आपल्याला आवश्यकता पडते. या विषयामध्ये दोन गोष्टी ठेवलेल्या आहेत. संविधानिक अज्ञान, जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन वाचली नाही, त्याचा अभ्यास केला नाही आणि त्याचं आपल्या व्यवहारामध्ये ती जर अडॉप्ट केली नाही तर हे अज्ञान आहे, संविधानिक अज्ञान. म्हणून काय करावं लागेल, हे संविधानिक अज्ञान जे आहे ते तुम्हाला घालवावं लागेल. जर आपल्याला सज्ञानी व्हायचं आहे संविधानाच्या बाबतीत तर आपल्याला त्याचा स्टडी करावा लागेल, अभ्यास करावा लागेल आणि त्याच्या माध्यमातून जीवनातले अनेक प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. सुप्रीम कोर्टाचा जज देखील असेल, तो जे डिसिजन देतो ते या संविधानाच्या आतमध्ये असतं, त्याच्या बाहेर नसतं. कलेक्टर किंवा एखादा IAS ऑफिसर जो काही डिसिजन देतो तो याच्या आतमधलं, त्याच्या बाहेरचं नसतं. आणि म्हणून हे अज्ञान आपल्याला लवकरात लवकर घालवून दिलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इंटेलिजन्सिया. मग हे अज्ञान घालवून तुम्ही जे अज्ञान घालवलं त्याच्यातून तुम्ही जे एलाइट झाले, जे बुद्धी आली, त्या बुद्धीच्या माध्यमातून लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि हाच प्रयत्न म्हणजे मला वाटतं की संविधानाची खरी बूज राखण्याचा होईल. दुसरी एक गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की संविधानाचं जे प्रिएम्बल आहे, प्रस्तावना जी आहे ती, मला असं वाटतं की हे जेवढे फोटो आपण या ठिकाणी लावलेत महापुरुषांचे, त्याचबरोबर या ठिकाणी संविधानाची एक प्रत लावलेली आहे प्रिएम्बलची. मला असं वाटतं की हा सर्वात स्तुत्य उपक्रम या साहित्य संमेलनामध्ये झाला, म्हणून मला त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं. कारण की या प्रिएम्बलमध्ये, या प्रस्तावनेमध्ये जीवनाचं सर्व काही आहे त्या ठिकाणी ते बाबासाहेबांनी दिलं आहे या छोट्याशा 5-10 ओळीमध्ये. याच्यावर देखील जर सरकारने प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली, कारण की या छोट्याशा तत्वांवर सर्व संविधान आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरी ही जी प्रस्तावना आहे याचं एक फ्रेमिंग करून आपल्या घरामध्ये राहू द्या, जेणेकरून आपल्याला नेहमी ते आपल्याला सांगत राहील की तुम्हाला हे सर्व करायचं आहे, तुमच्या समाजासाठी करायचं आहे. आणि त्याची अंमलबजावणी करण्याकरता आपण सिद्ध झालं पाहिजे. बरंच काही बोलायचं आहे, एखादा वर्कशॉप राहिला असतं तर त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थी होता. मी ताबडतोब चक्कर लावून सर्व त्याचे पेपर्स नागपूरला तयार करून दिलेत. एक फोन केला इथल्या मॅनेजरला, तो आपल्या समाजाचा नव्हता आणि तो स्टुडंट तुमच्या लाखांदूरचा या बँक ऑफ इंडियाच्या ब्रँचमध्ये गेला आणि एक मिरॅकल घडलं, चमत्कार घडला. तो चमत्कार असा की बँका नेहमी आपल्याला किती लुजवतात, किती आपल्या पायाचे चपला जोडे किती घासतात ते तुम्हाला माहिती आहे. परंतु त्या मुलाला 3.5 तासामध्ये लोन मिळाला 2-3 लाखाचा आणि त्याला देण्यात आलं. अशा रीतीच्या घटना फार कमी घडतात. आमचे जे बँकेमध्ये जे लोक आहेत, आपले लोक खूप झाले रिझर्वेशन मध्ये, परंतु हात राखून काम करतात. म्हणून अशा लोकांना देखील थोडं सांगायची जरूर आहे, ते आपल्या हवेमध्ये असतात. ज्या लोकांनी रिझर्वेशनचा फायदा घेतला बाबासाहेब आंबेडकरांच्या या कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून, आरक्षणाच्या माध्यमातून, ते समाजाला किती देऊन राहिलं याच्याबद्दल जर तुम्ही त्यांना जाब विचारत नसाल तर मला असं वाटतं की ते बेईमान लोक आहेत आणि या बेईमान लोकांना त्यांना चांगलं आपण धडा शिकवायला पाहिजे, या मताचा मी आहे. तो मग कलेक्टर असो, कमिशनर असो, IAS ऑफिसर असो, बँक अधिकारी असो, मोठा क्लास 1चा असो, मी या मताचा आहे की जर त्यांनी आपण काही जास्त मागत नाही या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, तेच मागतो, त्याच्यावरती काहीच मागत नाही आपण. एवढ्या स्कीम्स आहेत पण ते करत नाही.
म्हणून मला असं वाटतं की यांचे देखील आता कपडे उतरवण्याची वेळ आलेली आहे. मी 65 माझं वर्ष चालू आहे आणि 66 वर्षाचा मी तरुण आहे. मी 6 महिने फिरतीवर राहतो. आय ऑन द व्हील्स. 2 हार्ट ऑपरेशन झाले, डाव्या पायाचे 2 तुकडे झाले आहेत, तरी देखील सारखा फिरतो आहे. कारण की मी बाबासाहेबांचा भक्त आहे. मरेपर्यंत प्रतिज्ञा घेतली आहे की शेवटचा श्वास जाईपर्यंत मी फक्त त्यांचं काम करीन. आणि म्हणून मला असं वाटतं, एकदा मी रामदास आठवलेला भेटलो होतो, त्याने जेवायला बोलवलं होतं. मी त्याला म्हटलं की रामदास, मला एका गोष्टीचं दुःख झालं. जरी मी दलित पॅन्थरचा माणूस नव्हतो, पण एका गोष्टीचं मला दुःख झालं की तुम्ही जे दलित पॅन्थर तुम्ही डिझॉल्व्ह केली त्याचं मला दुःख झालं. तुम्ही का दलित पॅन्थर डिझॉल्व्ह केली? आणि तुम्ही दलित पॅन्थर डिझॉल्व्ह केली म्हणून शिवसेनेला फावलं आणि त्याच्यात त्यांनी सत्ता घेतली. मी या मताचा आहे की दलित पॅन्थर कशी असली तरी त्याचा समाजावर एक दरारा निर्माण होता. बाबासाहेबांची चळवळीचा जर विचार केला तुम्ही तर त्यावेळेस आमचे आखाडे होते. पुन्हा ते आखाडे काम करत, इथं बाबाजी समोर बसले, ते हसून राहिले, त्यांना माहिती आहे सर्व. आखाडे होते आणि मोठे पराक्रमी ते काम करत असत. आणि हे जे असे आतेन आहेत ना, त्यावेळेसचे नुकते शिकलेले लोक हे चळवळीमध्ये येत नसत. मग आपला एक वस्ताद जायचा, का रे तू बाबासाहेबांच्या चळवळीत येत नाही ना, मग तू आमच्या कामातच नाही काही. मग तू आमच्या कामाचा नाही तर तुमच्याही कामाचा नाही. मग तुमचे दोन्ही तंगडे आम्ही कापून टाकू, तू घरी बसून राहशील, तुझ्याही कामाचा नाही ना आमच्याही कामाचा नाही. आणि असं म्हणून ते त्यांना धाक जाऊन बाबासाहेबांच्या चळवळीत आणलं. आणि त्या लोकांनी बरेच काही असे जे होतं ते धाकानं जरी काम केलं त्यांनी. मला असं वाटतं तीच वेळ पुन्हा येऊन राहिली आहे. हे लोक आपल्यातले जे शिकले सवरले आहेत त्यांनी जर बरोबर समाजाचं काम नाही केलं, नुसतं मलाई खाल्ली, तर यांच्या ऑफिसासमोर जाऊन यांचे तोंड काळ करण्याची वेळ आलेली आहे. ते तुम्ही करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि संविधानाच्या माध्यमातून संविधानाची जास्त चिकित्सा करून, जास्त आत्मसात करून तुम्ही पाहाल की जर तुम्ही संविधान वाचलं ना, तुम्ही एका दिवसात तुम्हाला असं वाटेल की मी दारासिंग पेक्षा जास्त पैलवान झालो आहे. मी अनुभव करतोय. तुम्हाला ते ताकदच येते तुमच्यामध्ये कोणाशीही लढण्याची. हे आहे इथं लिहिलंय, याच्याप्रमाणे तुला वागलं पाहिजे, तुझ्या खुर्चीप्रमाणे नाही वागता येणार, तू काहीच करू शकणार नाही. कारण की इथं 375 कलम असं आहे की सर्व जेवढे काही ऑफिसर्स आहेत, जे काही ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये बसले आहेत, ते सर्व या कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून काम करतील, त्याच्या बाहेर जाणार नाही. आणि कॉन्स्टिट्यूशनच्या याच्यात त्यांची चौकट घालून दिलेली आहे. ते कोणावर अन्याय करू शकत नाही, कोणाला दाबू शकत नाही, कोणाला एक्सप्लॉइट करू शकत नाही. मग सोशल असो, इकॉनॉमिक असो, काही असो, अशा अनेक गोष्टी आहेत. या सर्व तुम्ही या संविधानाचं चांगलं मनन करावं आणि त्या आलेल्या आपल्या बुद्धिमत्तेतून तुम्ही समाजाचं ऋण फेडावं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. या ठिकाणी मला बोलायला वेळ दिला, मला उद्घाटनाकरता बोलवलं, याकरता आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. आमच्या श्रोत्या मंडळींना जो मोलाचा संदेश दिला की संविधान वाचावं आणि येणार आहेत का? तर आता बाहेर गेलेले आहेत, ते परत येणार आहेत. ते आल्यावर आपण त्यांना संधी देऊया. तोपर्यंत मी आता दुसरे वक्ते आयुष्यमान डहाट सर, डॉक्टर धनराजी डहाट यांना इथे पाचारण करतो. त्यांनी आजच्या विषयावर मार्गदर्शन करावं. योगशास्त्रामध्ये त्याला फार महत्वाचं स्थान आहे. आणि एखादा माणूस झोपत असेल, त्याची झोप सुद्धा उडते, वक्त्यांना सुद्धा थोडीशी ताकद प्राप्त होते. म्हणून आज हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण हा कार्यक्रम केलेला आहे. आतापर्यंत या देशामध्ये गणराज्य दिन आणि स्वातंत्र्य दिन या संबंधीच्या ज्या लोकांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत, ह्या वेगळ्या तऱ्हेच्या आहेत. या देशाचं स्वातंत्र्य महात्मा गांधींनी मिळवून दिलं. या देशाचं स्वातंत्र्य पंडित जवाहरलाल नेहरूंनी मिळवून दिलं. या देशाचं स्वातंत्र्य सुभाषचंद्र बोस यांनी मिळवून दिलं. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक लोक शहीद गेले. अशा तऱ्हेचा इतिहास या देशामध्ये इतिहासकारांनी मांडलेला आहे.
परंतु या देशाच्या स्वातंत्र्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, या तऱ्हेची इतिहासाची मांडणी कोणत्याही इतिहासकारांनी केली ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ब्रिटिशांचे हस्तक होते, अशा तऱ्हेचा इतिहास मांडण्याचा या देशातील इतिहासकारांनी प्रयत्न केला आहे. मित्रहो, इतिहास हा लपवला जात नाही. या देशाचा इतिहास लपू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या महात्मा गांधींनी 1942 साली चले जाव चळवळ उभारली होती रस्त्यावर, मित्रहो, त्याच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 साली गोलमेज परिषदेला इंग्रजांच्या समोर चले जा म्हटलं आणि आपले स्वातंत्र्याचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं. हा इतिहास तुम्ही डावलू शकत नाही. महात्मा गांधीच्या आधी इंग्रजांच्या समोर इंग्रजांना चले जाव म्हणणं ही फार मोठी छाती असते. आणि या देशाचं स्वातंत्र्य कसं मिळालं? ब्रिटिश सरकार या देशाचं स्वातंत्र्य देण्यासाठी 1935 साली तयार होतं. अडलं कुठं होतं? स्वातंत्र्य कुणाच्या हातात द्यायचं? हिंदूंच्या हातात द्यायचं, मुसलमानांच्या हातात द्यायचं, आणि अल्पसंख्याकांचं काय, या देशातील संस्थानिकांचं काय, असे गंभीर प्रश्न या गोलमेज परिषदेमध्ये चर्चिले गेले होते मित्र. आणि तरी पण हे स्वातंत्र्य जे अडलं होतं, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिनाच्या यांच्या लढाईमध्ये महात्मा गांधी म्हणायचे की माझ्या देहाचे तुकडे झाले तरी चालेल, परंतु मी पाकिस्तान देणार नाही ही प्रतिज्ञा केली होती. आणि बॅरिस्टर जिनाने दुसरी प्रतिज्ञा केली, महात्मा गांधी तुमचं काही हो, मी पाकिस्तान घेतल्याशिवाय राहणार. हे दोघही जण मल्ल, हे दोघही जण कुस्तीगीर त्या ठिकाणी एकमेकाची झुंज देत होते. आणि अशा आखाड्यामध्ये एका रेफरीची आवश्यकता असते. त्या रेफरीनं काय केलं? थॉट्स ऑन आंबेडकर नावाचं, थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं पुस्तक लिहिलं. थॉट्स ऑन पाकिस्तान. त्याची एक प्रत गांधीला दिली, दुसरी प्रत बॅरिस्टर जिनाला. आणि त्यांनी म्हटलं की थंड डोक्याने जरा विचार करा आणि वाचा. दोघांनी वाचलं. आणि ज्या वेळेस बॅरिस्टर जिनाला प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला पाकिस्तान म्हणजे निश्चित काय पाहिजे, बॅरिस्टर जिनाने सांगितलं की डॉक्टर आंबेडकरांचे पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये सगळं काही उत्तर आहे. गांधींना विचारलं की तुम्हाला आता या परिस्थितीमध्ये काय करायचं आहे. गांधी म्हणाले की देशाचं हित पाहण्यासाठी मला हा विचार स्वीकारावा लागेल. आणि मित्रहो, या दोघांच्या झुंजीची सोडवणूक केली. पाकिस्तान आणि भारत वेगळं झालं आणि या देशाचा स्वातंत्र्य सुरू उगवला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे. आणि म्हणून ह्या आजच्या गणराज्य दिनी, स्वातंत्र्य दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रीय महानायक म्हणून सर्वांनी पूजा केली पाहिजे. मित्र, बाबासाहेबांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, परंतु या देशाचा राज्यकारभार कसा चालेल याची सुद्धा चिंता बाबासाहेब आंबेडकरांना होती. आणि या देशाचं स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर हा देश एक सूत्रात कसा बांधला जाईल याची चिंता डॉक्टर आंबेडकरांना होती. हा घटनानंतरचा प्रकार आहे, राज्यघटना. पण हा देशच नव्हता या देशामध्ये. हा खऱ्या अर्थाने भारत देश होता का? तो एक संघ होता का? ब्रिटिशाच्या आधीची जी परिस्थिती पाहाल तर या देशामध्ये संस्थानिक होते, संपूर्ण देशभर पसरलेले संस्थानिक होते. हा देशच नव्हता. या प्रत्येक संस्थानिकांना स्वतःची स्वायत्तता होती, त्याचे निर्णय घेण्याचे त्यांचा अधिकार होते. आणि अशा लोकांना एकत्र करणं आणि हा देश बांधणं हे महत्वाचं काम त्या काळच्या राष्ट्रनेत्यांनी केलेलं आहे. हा देश ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेस या देशातील सर्व संस्थानिकांनी या भारत देशामध्ये विलीन होण्याची प्रतिज्ञा केली. परंतु या देशामधले असे 4 संस्थानिक होते की ते संस्थानिक तुमच्या भारत देशामध्ये विलीन व्हायला तयार नव्हते. त्याच्यामधले एक हैदराबादचं संस्थान. हैदराबादच्या संस्थानिकाला पूर्ण असे अधिकार होते की तुम्ही ब्रिटिशाच्या बाजूने जायचे की भारताच्या या देशामध्ये यायचे, याचे संपूर्ण अधिकार त्याला दिले होते. अशा परिस्थितीमध्ये हा देश अडचणीत आला होता. हैदराबाद संस्थान हा देशाच्या मध्यामध्ये, मध्यभाग, आणि हा मध्यभाग जर स्वतंत्र आला तर या देशाच्या स्वातंत्र्याचा काय होईल की ज्याचे संबंध इंग्रजांशी होते. अशा परिस्थितीमध्ये वल्लभभाई पटेल गृहमंत्री असताना त्यांनी सल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घेतला. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की कायद्याने ही लढाई जिंकता येणार नाही, याच्यावर तुम्ही पोलीस कारवाई केली पाहिजे. सैन्य पाठवलं
आणि तिथला जो हैदराबादचा संस्थानचा राजा होता तो शरण आला आणि हा संपूर्ण भारतामध्ये हा प्रदेश विलीन झालेला आहे. मित्र, काश्मीरचा सुद्धा प्रश्न अशाच तऱ्हेने निपटून टाकायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रयत्न होता. परंतु नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं ऐकलं नाही आणि म्हणून 50 वर्षापासून हा काश्मीरचा प्रश्न आजही असा लोंबकळत पडला आहे. देशाच्या डोक्यावर टांगती तलवार जर असेल या देशामधली तो काश्मीरचा प्रश्न आहे. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या काळामध्ये जर म्हणणं ऐकलं असतं तर सैन्यावर जो करोडो रुपयाचा खर्च होतो तो खर्च वाचला असता आणि हा संपूर्ण खर्च या जनतेच्या कल्याणासाठी खर्ची लागला असता. मित्र, म्हणून आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काय आहे, संविधानासंबंधीचे विचार काय आहे, यासंबंधी माहिती समजावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी काही लोकांना असे प्रश्न निर्माण करण्यात आले की संविधान किती लोकांनी वाचलं. काम करणारी जनता बिचारी रात्रंदिवस आपला घर संसार सांभाळता सांभाळता बाबासाहेबांचं एक पुस्तक सुद्धा वाचू शकत नाही. ते लोक संविधान काय वाचते? अरे जे संविधान वाचायचं काम या देशातील प्राध्यापकांनी केलं नाही, बाकीची जनता काय करणार आहे? संविधान ही काही साधी बाब नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मागच्या वर्षी संमेलनाध्यक्ष केशव मेश्राम यांनी आपल्या भाषणामधून सांगितलं होतं की तुम्ही ज्ञानेश्वरीची पालखी नेता, परंतु या देशाचा जो राष्ट्रीय ग्रंथ आहे त्याची पालखी का नेत नाही? अनेक साहित्यिक तुटून पडले केशव मेश्रामवर. मग ते निर्बुद्ध आहेत की सुबुद्ध आहेत त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय ते त्यांना आजही समजलं नाही. अरे देश म्हणजे काय हे सुद्धा लोकांना आजही कळलं नाही. कॉन्स्टिट्यूशन तर हा वेगळा प्रकार आहे. नेताजी राजगडकर आमदार आदिवासीमध्ये काम करतात आणि तरुण भारतामध्ये या 15 दिवसाच्या आधी एक लेख आलेला आहे. त्या लेखामध्ये नेताजी राजगडकर यांनी आदिवासी लोकांना प्रश्न विचारला, तुमचा देश कोणता? तुमचा देश, तुमच्या देशाचं नाव काय? अनेक लोकांनी म्हटलं की आम्हाला देश माहीतच नाही. काही लोकांनी असं म्हटलं की आमचा देश यवतमाळ आहे. कोणी शहाणे त्याच्यापेक्षा म्हणाले की आमचा देश विदर्भ आहे. त्याच्यापेक्षा थोडेसे शहाणे आमचा देश महाराष्ट्र आहे. आमचा देश कोणता हे सुद्धा या देशातील लोकांना जर माहित नसेल तर राज्यघटना म्हणजे काय हे कसं माहित असणार? आणि म्हणून या राज्यघटनेसंबंधीचे जे विचार आहेत ते विचार खऱ्या अर्थाने आपण समजून घेतले पाहिजे. राज्यघटना या देशाची सत्ता या सर्वांना एक मूल्य देणारा, एका प्रत्येक व्यक्तींना एक मूल्य देणारा, समान मूल्य देणारा हा महान असा राष्ट्रीय असा ग्रंथ आहे. या देशामध्ये असा विचार देणारा एकही ग्रंथ या देशामध्ये नव्हता. सर्व लोकांना समान मूल्य, एक मूल्य देण्याची ताकद या देशामध्ये फक्त या भारतीय संविधानाने पहिल्यांदा दिली आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठी किती कष्ट भोगले असतील. अरे स्त्री आणि पुरुषांमध्ये समानता असली पाहिजे, कितीही गोष्टी आपण केल्या, परंतु स्त्री आणि पुरुषांमध्ये समानता मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा हिंदू कोड बिल पारित करण्याचा प्रयत्न केला होता. आणि तुम्हाला माहित असेल की ज्या वेळेस हिंदू कोड बिलाची चर्चा सुरू होती त्यावेळेस या देशातील हिंदू लोकांनी आपल्या बायकांना असं भडकवण्याचा प्रयत्न केला होता की तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध केला नाही तर तुम्हाला आम्ही घरातून हाकलून देऊ. अशा तऱ्हेचा विरोध, अशा तऱ्हेचा दबाव काही हिंदू लोकांनी आणण्याचा प्रयत्न केला होता. अरे ज्या लोकांच्या स्त्रींच्या मुक्तीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला ते लोक सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजू शकले नाही. त्या स्त्रिया सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजू शकल्या नाही. आजही तीच परिस्थिती आहे. आजही एका सणाच्या दिवशी काय म्हणतात ते वटसावित्रीची पूजा करतात आणि या वटसावित्रीमध्ये काय मिळते? तोच नवरा जन्मोजन्मी मिळो ही प्रतिज्ञा. मित्र हो, खरी सावित्री आजच्या काळीची असेल की जिचा आदर्श सर्व स्त्रियांनी मानावा ती सावित्रीबाई फुले आहे.
यांचा आदर्श सर्व स्त्रियांनी मानला पाहिजे, याची पूजा केली पाहिजे, यांचे जे विचार आहेत हे आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या भारतीय संविधानाच्या माध्यमातून समजून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. बाबासाहेबांचे या देशामधले जे विचार आहेत, स्वातंत्र्य मिळालं, या राष्ट्रीय सन्मान, ज्या तिरंगा झेंड्याला आपण राष्ट्रीय सन्मान देतो, त्याच्यामधलं जे अशोक चक्र आहे हे कोणाचं योगदान आहे? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये जे अनेक ज्या शाखा कार्यरत होत्या, त्याच्यामध्ये राष्ट्रध्वज कमिटी ही शाखा होती आणि या शाखेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक मेंबर होते. मग राष्ट्रध्वज कसा असावा या संबंधी ज्यावेळेस विचार आला, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हे ठीक आहे, 3 रंग वगैरे त्याचे विचार जाऊ द्या, पण या 3 रंगामध्ये एक असं चक्र, अशोक चक्र असावं की जे आम्हाला आदर्श राहील. सम्राट अशोकाचा इतिहास बाबासाहेब आंबेडकरांनी कथन केला. आज जो देश दिसतो ना, याच्यापेक्षा मोठा देश सम्राट अशोकाच्या साम्राज्यामध्ये होता. हे अफगाणिस्तान वगैरे हे सगळं सम्राट अशोकाच्या काळामध्ये होतं. हा एवढा व्यापक आणि अफाट असा देश असताना ज्या देशामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे खऱ्या अर्थाने आचरणात आणलं जायचं, असा आदर्श, राज्य प्रणालीचा आदर्श आपल्या समोर असावा, यासाठी अशोक चक्राचं निर्माण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रध्वजामध्ये केलं आहे. या देशामध्ये लोकशाही कशी असावी, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व कसं असावं, या संबंधीची जे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहेत, ही खऱ्या अर्थाने अत्यंत महत्वाची अशी भाषणं आहेत. भाषणाने काही पोट भरत नाही, पोट भरासाठी भाकरीच पाहिजे. आणि म्हणून भाकरीचं असं प्रविधान बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे की मी गेल्यानंतर माझ्या लेकराचं काय होईल ही चिंता त्यांना होती. माझ्या लेकरांना सांभाळणारा या देशामध्ये नेता ही जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी होती. आणि म्हणून आपल्या लेकरांसाठी जी शिदोरी त्यांनी ठेवलेली आहे, या शिदोरीचं नाव आहे आरक्षण. हे आरक्षणच आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे, हे आरक्षण केवळ शिक्षणापुरतच मर्यादित नाही, तर ते नोकरीसाठी सुद्धा आहे. ते आरक्षण राजकीय सुद्धा आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. आणि या शिदोरीच्या भरोश्यावरच आपण आज जगत आहोत. कालपर्यंत आपल्याला एकही नोकरी नव्हती, फक्त एकच नोकरी होती, ती कोतवालकीची. गावागावात कोतवाल म्हणजे एक फक्त नोकरी. आपल्याजवळ नोकरी नव्हती, आपण स्वप्नही पाहू शकत नव्हतो. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्न दिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेकरांना कसं घडवावं याचं स्वप्न दिलं. 1956 मध्ये ज्यावेळेस धर्मांतर झालं, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की एक ब्राह्मण बाई ज्यावेळेस तिला लेकरू तिच्या पोटामध्ये असते, त्यावेळेस तिचे जे स्वप्न पडत असतात, ते स्वप्न असतात की या न्यायपालिकेमध्ये, या हायकोर्टाच्या जागेवर माझा मुलगा न्यायाधीश कसा होईल हे स्वप्न ती त्या स्त्रीला पडत असते. परंतु अस्पृश्य बाईला कोणते स्वप्न पडत असतात? अस्पृश्य बाईला एखाद्या कॉर्पोरेशन मध्ये कचरा साफ करण्याची जागा कुठे मिळेल याचे स्वप्न पडत असतात. म्हणून हे स्वप्न सोडा आणि तुमचे स्वप्न व्यापक होऊ द्या, अशा तऱ्हेचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आणि ते स्वप्न साकार झालेले आहे. आज आमच्या समाजामध्ये अनेक न्यायाधीश मिळतील. आता भाऊआने, त्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, त्यांची आई मिलमध्ये काम करणारी मजूर होती. कशी स्वप्न पाहिलं की माझा मुलगा हायकोर्टामध्ये जज होईल? परंतु बाबासाहेब आंबेडकरची प्रेरणा तिच्या पाठीशी होती. रात्रंदिवस तिने कष्ट केलं आणि ते स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केलं. आणि ज्या दिवशी भाऊआने हायकोर्टाचे जज झाले, त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न एका माऊलीने साकार केलं आहे. मित्र, आज आपल्या समाजामध्ये अनेक प्राध्यापक, डॉक्टर्स, इंजिनियर्स दिसत आहेत. ही कुणाची मेहरबानी? ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मेहरबानी. बाबासाहेब आंबेडकरांनी जर आरक्षण दिलं नसतं तर हा समाज या प्रगतीच्या दिशेने आज जो दिसतोय तो दिसला नसता. हे आरक्षण केवळ दलित समाजाला दिलं नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी कशी भेदाभेद केला नव्हता. ज्या अनुसूचित जातीसाठी आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, त्याच वेळी अनुसूचित जमातीसाठी सुद्धा आरक्षण दिलेलं आहे. परंतु काय परिस्थिती आहे? अनुसूचित जमातीचे लोक
किती लोक आंबेडकर जयंती साजरी करतात, कधी कधी फुल्याची जयंती सुद्धा साजरी करतात. काय प्रगती आहे त्या लोकांमध्ये?